नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की युरोपामध्ये प्रबोधन कशा प्रकारे घडून आलेले आहे आणि या प्रबोधनाच्या काळामध्ये ज्या परकीय सत्ता आहे त्या भारताकडे म्हणा किंवा जगातील विविध देशांकडे वसाहती स्थापन करण्यासाठी कशा प्रकारे आकृष्ट झालेली आहे हे आपण आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये बघितलेलं आहे। आता आपण आशिया खंडातील वसाहतवाद हे सुद्धा प्रकरण बघितलेलं आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपल्या भारतामध्ये वसाहतवादाने कशा प्रकारे मूळ धरले आणि कशा प्रकारे त्याचा विस्तार झालेला आहे हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे मित्रांनो। आणि आता या भारतामध्ये जो वसाहतवादाचा उदय झाला आणि वसाहतवादाच्या निमित्ताने ज्या काही परकीय सत्ता झाल्या त्यांच्यामध्ये आपसामध्ये कशा प्रकारे स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेमध्ये काय झालेलं आहे की इंग्रज हे वरचढ ठरलेले आहेत आणि इंग्रजांनी भारतावर आपलं काय तयार केलेली आहे, सत्ता स्थापन केलेली आहे। भारतामध्ये साम्राज्यवादाचा विस्तार केलेला आपण आतापर्यंत बघितलेलं आहे। आता इंग्रज भारतामध्ये आले ते केवळ व्यापाराच्या निमित्ताने आलेले होते, कारण भारत हा काय होता, सर्वच बाबतीत खनिज संपत्ती असो, सोनं असो, सगळ्या बाबतीमध्ये संपन्न असा देश होता आणि त्यामुळे इंग्रज लोक व्यापाराच्या निमित्ताने का होईना भारताकडे आकृष्ट झालेले होते। भारताला काय म्हटलं जात होतं की भारतामधून सोन्याचा धूर निघतो, म्हणजे खरोखरच सोन्याचा धूर निघायचा का, तर नाही, तर भारत हा सर्व दृष्टीने असा संपन्न देश होता, म्हणजे त्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही राष्ट्रावर अवलंबून राहायची गरज नव्हती। तो काय होता, स्वावलंबी होता। त्याच्या गरजा त्याच्याच देशामध्ये लोकांच्या गरजा पूर्ण होत होत्या आणि या सर्व गोष्टींकडे हे परकीय सत्ता आकृष्ट झालेल्या होत्या आणि इंग्रजांच्या आपण संपर्कात आलो, बरोबर आहे। इंग्रजांनी कालांतराने काय केलं की हळूहळू हळूहळू भारतामध्ये आपली पावलं पसरायला सुरुवात केली आणि ही पावलं पसरता पसरता त्यांनी जवळजवळ 150 ते 200 वर्ष आपल्यावर राज्य केलेलं आहे, हे आपण सर्व जाणतोच आहोत। आणि बघा, या इंग्रज भारतात आले तर केवळ त्यांनी आपल्यावर काय केलं, राज्य केलं, परंतु त्यांच्या संपर्कात आल्यामुळे फक्त आपल्यावर दुष्परिणामच झाले का, नाही, तर काही चांगले परिणाम देखील इंग्रजांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आपल्या भारतीयांच्या जीवनामध्ये घडून आले। यामध्ये सर्वात मोठा आणि चांगला परिणाम जो आज तागायत टिकून आहे तो म्हणजे इंग्रजी शिक्षण। आतापर्यंत जोपर्यंत इंग्रजांच्या आपण संपर्कात आलेलो नव्हतो तोपर्यंत आपण परंपरावादी शिक्षण घेत होतो, बरोबर आहे। आणि मात्र इंग्रजांच्या संपर्कात आल्यामुळे भारतातील छोटासा एक वर्ग, मोजका एक वर्ग काय झालं की इंग्रजी शिक्षणाच्या संपर्कात आला। कारण आपण बघितलेलं आहे की इंग्रजांनी किंवा इतर परकीय सत्ता जेव्हा भारतामध्ये आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा प्रसार केला, त्याचप्रमाणे त्यांनी ख्रिश्चन धर्माची पाळेमुळे भारतात रुजवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। आणि या इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं की मोजका वर्ग शिक्षण घेण्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये गेला। आता पाश्चात्य देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर या लोकांनी इंग्रज लोकांच्या किंवा जनतेचा राहणीमान, त्यांच्या परंपरा, रूढी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे इंग्रज जे आहे आपल्यापेक्षा 100 वर्ष कुठेतरी पुढे आहेत, म्हणून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये, भारतीयांच्या राहणीमानामध्ये, भारतीयांच्या रूढी परंपरामध्ये बदल करणं आवश्यक आहे। या इंग्रजी किंवा पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या लोकांच्या काय झालं, या गोष्टी लक्षात आल्या आणि
हे शिक्षण घेतल्यानंतर हे जे लोक भारतामध्ये जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी भारतीय समाज काय होता त्यावेळी अनेक रूढी, परंपरा, जाती, धर्म, पंथ, अनिष्ट चालीरीती या सर्वच गोष्टींनी बरबटलेला होता आणि म्हणून या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या ज्या लोकांचा जो काही ग्रुप होता त्यांनी भारतामध्ये विविध सुधारणा घडवून आणण्याचा पुढील काळात प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। बघा आजचा आपला प्रकरण आहे प्रकरण नंबर 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा। या प्रकरणाला आज आपण सुरुवात करतो आहे। आता भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता किंवा गरज का पडली? तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये धार्मिक सामाजिक सुधारणांची आवश्यकता का पडली असावी। तर बघा आपण बघितलंय आता 2 मिनिटांपूर्वी की भारतीय समाज हा विविध अंधश्रद्धा, रूढी प्रथा, परंपरा, विविध जातीभेद, उच्च नीचता, भ्रामक कल्पना, त्यानंतर भारतीय समाजामध्ये चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव असलेला आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतो आणि या सर्व कारणामुळे भारतीय समाज कुठेतरी मागे पडलेला असल्याचे आपल्याला दिसून येते। इंग्रजी शिक्षणाच्या संपर्कामध्ये हा विशिष्ट ग्रुप आल्यामुळे काय झालं की भारतीय जे समाज सुधारक होते ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेलं होतं त्यांची या संपूर्ण समाजाकडे बघण्याची दृष्टी किंवा दृष्टिकोन जो आहे बदललेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे काय झालं त्याचा परिणाम काय झाला की जे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता यावर जो आधारित नवीन समाज जो निर्माण करणे आवश्यक आहे बा याची जाणीव कोणाला झाली? या समाज सुधारकांना झाली आणि यामुळे विविध समाज सुधारकांनी काय केलं की जनजागृती करण्यास सुरुवात केली आणि म्हणून म्हणजे का बरं तर भारतीय समाज विविध जाती, धर्म, परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, विविध अनिष्ट प्रथा जसं बालविवाह आहे, हुंडा पद्धती आहे, त्याच्यानंतर विधवांचं केशवपन आहे, त्यानंतर सती प्रथा आहे, यासारख्या विविध अशा अनिष्ट चाली प्रथा परंपरांनी भारतीय समाजाला बरबटून टाकलेलं होतं आणि या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या समाज सुधारकांना याची जाणीव झाली की या सर्व गोष्टीपासून भारतीय समाजाला जर आपण दूर नेलं तरच आपण सुधारित समाज निर्माण करू शकू आणि भारतीय समाजाची प्रगती घडवून आणू शकू। आता या सर्व ज्या सामाजिक सुधारणा होत्या, धार्मिक सुधारणा होत्या, यामध्ये विविध समाज सुधारकांनी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये आता हे सुधारणा पर्व कशा प्रकारे भारतात सुरू झालं तर यामध्ये सर्वात पहिले जर आपण नाव घेऊ शकू तर ते म्हणजे राजाराम मोहन रॉय। ऐकलं असेल आपण हे नाव, बरोबर आहे? आता हे जे राजाराम मोहन रॉय होते यांचा जन्म कुठे झाला? बंगालमध्ये झाला आणि यांनी काय केलं की जे उपनिषद आहे म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृती, जर प्राचीन भारताचा इतिहास तुम्ही बघितला तर तुम्हाला वेद आहे, वेद माहिती आहे तुम्हाला? वेद किती आहे? 4 वेद आहे। एक म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। मी फार खोलामध्ये जाणार नाही आणि हे जे उपनिषद आहे त्या उपनिषदांचा काय केलं त्यांनी संस्कृत मध्ये भाषांतर केलं। काय त्याचा हे काय होतं की हे जे हे जे उपनिषद आहे हे संस्कृत मध्ये होते आणि संस्कृत मध्ये असल्यामुळे हे संपूर्ण भारतापर्यंत पोहोचू शकत नव्हते कारण संस्कृत बोलणारा जो वर्ग होता भारतामध्ये तो विशिष्ट लिमिटेड होता, बरोबर आहे? त्यामुळे त्यांनी काय केलं की ह्या उपनिषदांचं राजाराम मोहन रॉय हे बंगालचे असल्यामुळे बंगाली लोकांपर्यंत हे उपनिषदां पोहोचावं यासाठी त्यांनी उपनिषदांचं काय केलं की बंगाली मध्ये भाषांतर केलं। त्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य केलं ते नंबर 1 म्हणजे सती प्रथेला विरोध। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की आपल्याला सर्वात पहिले कळलं पाहिजे की सती प्रथा म्हणजे काय। तर
सती प्रथा म्हणजे जर समाजातील एखाद्या स्त्रीचा पतीचं जर निधन झालं, सपोज निधन झालं, तर त्या स्त्रीला काय करायला लागायचं, त्या पतीच्या चितेवर बसून आपला जीव द्यावा लागत असे. आणि ही काय होती, अत्यंत अनिष्ट अशी प्रथा भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होती. एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार असतो याची जाणीव इंग्रजी शिक्षणामुळे या समाज सुधारकांना झाली आणि त्यामुळे बंगालमध्ये जी सतीची प्रथा अस्तित्वात होती, त्या सतीच्या प्रथेला विरोध करण्याचं काम कोणी केलंय, राजाराम मोहन रॉय यांनी. आणि राजाराम मोहन रॉय यांच्याच प्रेरणेतून 1829 मध्ये, त्यावेळी इंग्रज अधिकारी कोण होता, लॉर्ड विलियम बेंटिक. या लॉर्ड विलियम बेंटिकने 1829 मध्ये सती प्रथेला विरोध करणारा कायदा पास केला आणि त्यानुसार भारतामध्ये सती प्रथा 1829च्या कायद्याने काय झालेली आहे, बंद झालेली आहे. आणि आता या सती प्रथेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं, एक इंग्रजी भाषेतून पत्र काढलं आणि ते प्रसिद्ध केलं. आता धर्मग्रंथामध्ये काय दिलेलं आहे की सती जाणे हे धार्मिक कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही. त्यांनी त्या पत्रकामध्ये लिहिलं की असा कुठलाही धर्मग्रंथ नाही की ज्यामध्ये सती जाणे म्हणजे एक धार्मिक कर्तव्य आहे. हे रॉय यांनी सर्वप्रथम सिद्ध केलं आणि म्हणूनच राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातूनच 1829 मध्ये लॉर्ड गव्हर्नर कोण होता, विलियम बेंटिक याने एक कायदा पास केला आणि सती प्रथेला विरोध केला. मतलब प्रेरणा कोणाची होती, राजाराम मोहन रॉय यांची होती. कशाचा परिणाम होता हा, इंग्रजी शिक्षण घेतल्याचा. त्याच्यानंतर राजाराम मोहन रॉयनी या नंतर बऱ्याच सुधारणा केल्या. त्यानंतर बालविवाह होता, म्हणजे अगदी बालवयातच काय केलं जायचं, लहान मुलांचं लग्न लावून दिलं जायचं. म्हणजे ज्यांना कशाचीही जाण नव्हती, ज्यांना लग्न म्हणजे काय हे पण समजत नव्हतं, ज्यांचं खेळण्याचं वय होतं, हसना बागडण्याचं वय होतं, तर त्या लहान मुलांना आज लहानपणीच लग्न लावून दिलं जायचं. यापेक्षाही आणखी एक विकृत प्रकार होता की बाळ पोटामध्ये असतानाच पोटाला कुंकवाची बोटं लावून दिली जायची आणि म्हटलं जायचं की तुला जर मुलगी झाली आणि मला जर मुलगा झाला तर तू मला, माझ्या मुलाला ती मुलगी लग्न करण्यासाठी देशील. म्हणजे इतक्या अनिष्ट प्रथा परंपरांनी भारतीय समाज काय होता, बरबटलेला होता. आणि या अनिष्ट प्रथा परंपरांवर बोट ठेवण्याचं काम कोणी केलेलं आहे, राजाराम मोहन रॉय यांनी. म्हणून त्यांनी बालविवाहाला विरोध केला. पडदा पद्धती म्हणजे काय की स्त्रियांना डोक्यावर पडदा घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नव्हतं, तिला आपला चेहरा दाखवण्याची मुभा नव्हती. अशा अनिष्ट प्रथांना त्यांनी काय केला, विरोध केला. त्याचप्रमाणे भारतीयांना इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली की जेणेकरून भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण घेता यावं. त्यानंतर त्यांनी आपले जे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अत्यंत उत्तम माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. त्यासाठी त्यांनी बंगाली भाषेमध्ये बंगालमध्ये एक साप्ताहिक सुरू केलं. तसेच पर्शियन भाषेत दैनिक सुरू केलं की राजाराम मोहन रॉय यांनी त्याचप्रमाणे आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून आत्मीय सभेची स्थापना सुद्धा केली. या सर्व धर्मातील समान तत्व शोधून काढून या आत्मीय सभेची काय ठरवण्यात आली, पार्श्वभूमी ठरवण्यात आली की सर्व धर्म समभाव, कोणत्याही जाती धर्माला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं नाही. अशा प्रकारच्या विविध सुधारणा त्यांनी भारतामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतो. किंवा ज्या अनिष्ट प्रथा परंपरा होत्या त्याच्या विरुद्ध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना.
हे सगळे जे प्रश्न आहेत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज हे 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी 4 मार्कासाठी सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने तुम्हाला लक्ष देऊन काय करायचंय, लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर आपण वळूया पुढच्या मुद्द्याकडे की राजाराम मोहन रॉय यांनी पुढची सुधारणा काय केली, तर ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली, इसवी सन 1828 मध्ये. आता ब्राह्मो समाजाची स्थापना करण्याचं काय कारण होतं, तर ते धार्मिकच कारण होतं की खूप सारे देव, 33 कोटी देवाचं देवांगण म्हणजे काय आहे, आपला भारत. भारत मेरा महान है, बरोबर आहे ना. की आज याला या दगडाला चंद्राचे 4 बोट लावले की त्याच्यातही देव शोधणारे आपण भारतीय लोक आहे. वास्तविक देव हा दगडात नसून तर मानवात वसलेला आहे. परंतु आपण एखाद्या भिकाऱ्याला जेव घालणार नाही, परंतु हे देवा तू मला 12वी मध्ये मला पास करून दे रे देवा, मी तुला काय करेल, 11 रुपयाचे पेढे वाहील देवा. आणि वर्षभर जो देव आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे ना, बरोबर ओळखते ना मी, त्या देवाला आपण आपला पेपर आहे रे देवा, माझा इतिहासाचा पेपर आहे आणि तो विषय मला अजिबात आवडत नाही रे देवा, खूपच कठीण आहे, काय काय त्याच्यातली नावं, काय ते वर्ष, काय ते इसवी सन, कसं लक्षात ठेवू मी देवा. देवा मी तुला उदबत्ती लावते, देवा मी तुला 11 रुपयाचा पेढा वाहील रे आणि तू मला पास करून दे. वर्षभर मी काय केलं, वर्षभर मी उन्हाळक्या केल्या, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरलो, माझ्या बॉयफ्रेंड बरोबर फिरलो, माझ्या गर्लफ्रेंड बरोबर फिरलो आणि मग कसं होणार, मग पास कसं होणार, तर मग मी सगळं देवावर टाकून दिलं आणि मग मी नापास झालो तर कोण दोषी, तर तो देव. कारण मी त्याला 11 रुपयाचा पेढा देणार होतो ना, मग त्याला मी काय देणार होतो, प्रलोभन देणार होतो. त्यापेक्षा देवाला प्रलोभन दिल्यापेक्षा आपणच काय करायचंय, अभ्यास करायचा आणि आपणच पास व्हायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी 1828 मध्ये केली, कोणी केली, राजाराम मोहन रॉय यांनी. काय सांगायचं होतं त्यांना की ईश्वर एकच आहे, सबका मालिक एक. कोण म्हणतं असं, साईबाबा म्हणतो ना, ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी काय नाहीये, मूर्ती पूजेची गरज नाही, असं प्रतिपादन त्यांनी त्या काळात केलेलं आहे. म्हणजे कितीतरी सुधारलेले पुढारलेले विचार राजाराम मोहन रॉय यांचे होते की तुम्ही शेंद्राचे किती बोट लावा, देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. तुमचे साईबाबा असो, गजानन महाराज असो, गौतम बुद्ध असो, जैन महावीर असो, त्यानंतर आपण बघू की गुरु नानक असो, जे काही जाती धर्म पंथ या सर्वांच्याच पलीकडे कोण आहे, देव आहे. जाती धर्म पंथ परंपरा रूढी प्रथा या सर्वांची निर्मिती जी आहे ती माणसाने केलेली आहे. कशासाठी केलेली आहे, आपल्या स्वार्थासाठी. या पलीकडे जाऊन जर विचार कोणी केला तो म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी. त्यांनी सांगितलं की ईश्वर काय आहे, एक आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्ती पूजेची गरज नाही. तुम्ही मनातल्या मनात जरी नामस्मरण केलं तरी ते ईश्वरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्म ही पूजा आहे. जर तुम्ही कर्म चांगलं कराल तर आपोआपच काय होत जाईल, आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर होत जाईल. त्यानंतरचा मुद्दा आहे की उदार मतवादांना त्यांचा पाठिंबा होता. बघा राजाराम मोहन रॉय यांनी काय केलंय की दक्षिण अमेरिका खंडातील जे स्पॅनिश आहे त्या स्पॅनिश वसाहती साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य लढाईमध्ये दखल घेतली आणि त्यांना पाठिंबा सुद्धा दिला आहे. केवळ भारतीयांचाच विचार न करता त्यांनी समाजाचा विचार केला आहे, जगाच्या पाठीवर असणाऱ्या, आणि म्हणून जे योग्य त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. स्पेन मधील राजेशाहीच्या विरोधातील उदार मतवादी लोकांना
जे राजेशाही होती, हुकुमशाही होती, त्याला तिथल्या लोकांचा विरोध होता. त्या स्पेन मधल्या लोकांच्या पाठीशी राजाराम मोहनराय उभे राहिलेले होते. त्यानंतर भारतीयांना युरोप व युरोपियांना हिंदुस्थान त्यांनी समजून सांगितलंय. भारतीय लोकांना काय समजून सांगितलंय? युरोप, इंग्रजी शिक्षणाचं महत्व सांगितलं. तर युरोपियनांना काय सांगितलंय? भारत समजून सांगितलेला आहे. 1830 मध्ये जो मुघल बादशाह होता तो म्हणजे बहादूर शहा द्वितीय, याची बाजू मांडण्यासाठी राजाराम मोहनराय जे आहे ते इंग्लंडला गेलेले होते. आता मुघल बादशाह जो होता तो म्हणजे बहादूर शाह दुसरा, याने त्याची बाजू त्यांनी ठामपणे मांडल्यामुळे या राजाराम मोहनराय यांना काय दिलं? राजा. हा जो राजा शब्द आहे हा किताब त्यांना कोणी दिलेला आहे? बहादूर शाह द्वितीय. पण तुमच्या पुस्तकामध्ये याचं नाव दिलेलं नाही. तुम्हाला काय लिहायचंय? मुघल बादशाह. राजाराम मोहनरायांना राजा ही पदवी कोणी दिली आहे? मुघल बादशाहने दिलेली आहे. कारण त्याची बाजू मांडण्यासाठी ते कुठे गेले होते? इंग्लंडला गेले होते. आता ते इंग्लंडला 2 वर्ष राहिले. त्यानंतर ते फ्रान्सला गेले आणि भारतात असताना त्यांनी भारतीयांना युरोप समजावून सांगितलं की युरोप मधले लोक पाश्चात्य शिक्षण कशा प्रकारे चांगलं आहे, त्यांची संस्कृती कशा प्रकारे काय आहे त्यांच्या संस्कृतीमधलं चांगलं घेण्यासारखं, किंवा काय आपलं जे आहे ते चांगलं आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे ते सांगण्याचा युरोपियनांना त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे त्यांनी आधुनिकतेची पायाभरणी केलेली आहे. आता इंग्रजी राजवटीत तयार झालेले रॉय यांनी काय केलंय की आधुनिकतेची पायाभरणी करणाऱ्या आपल्या लेखनातून आणि कार्यातून त्यांनी सांगितलं आहे की आधुनिक युगाकडे भारतीय समाजाला कशा प्रकारे न्यायचं, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या विविध लेख त्यांनी लिहिलेले आहे आणि या लेखांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, साप्ताहिकांच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आता रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन काय झालं आहे? मानव धर्म सभा, परमहंस सभा, त्यानंतर ज्ञान प्रसारक सभा यासारख्या विविध सभा पुढील काळात विविध समाज सुधारकांनी स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा आपला मुद्दा आहे धार्मिक सुधारणा चळवळी. यामध्ये सर्वात पहिले आपण बघूया प्रार्थना समाज. या धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच कशाची स्थापना झाली आहे? प्रार्थना समाजाची. आता या प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे? आत्माराम पांडुरंग तरखडकर, जे दादोबा पांडुरंग तरखडकर या नावानं सुद्धा ओळखले जाते. आता यांनी काय केलंय की परमहंस सभेतूनच पुढे परमहंस सभेच्या आदर्श घेऊन त्यांनी काय केलेलं आहे? प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे. यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकर या तिघांनी मिळून प्रार्थना समाजाची एकत्रितपणे स्थापना केलेली आहे. आता या प्रार्थना समाजाची तत्व होती, यांनी काय केलं? मूर्तीपूजेला विरोध केला की ईश्वराजवळ जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला मूर्तीपूजेची गरज नाही, म्हणून त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. त्यानंतर एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. ब्राह्मो समाजाने पण काय केलंय? ईश्वर एकच आहे, मूर्तीपूजेला विरोध. त्यानंतर यांनी सुद्धा काय केलंय? एकेश्वरवाद म्हणजे एकाच ईश्वराचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दे. फुलं लावले टाकून वाहिलेच पाहिजे, धूपबत्ती लावलीच पाहिजे, पेढे आणलेच पाहिजे, साखर दिलीच, या सर्व किंवा होम हवन जे असतं त्याला त्यांनी विरोध केला आणि साध्या प्रार्थनेवर त्यांनी काय दिलाय? भर दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी अनाथ व्यक्तींसाठी, अनाथ मुलांसाठी, अनाथ स्त्रियांसाठी अनाथालयाची स्थापना केली. स्त्री शिक्षणावर भर देण्यासाठी त्यांनी विविध स्त्री शिक्षण संस्था चालवल्या. त्यानंतर जे कामगार होते ज्यांना दिवसभर परिस्थितीच्या अभावी काम करायला लागायचं, त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहायचे, अशा कामगारांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या.
अशा प्रकारचे उपक्रम कोणी चालवलेले आहे? प्रार्थना समाजाने चालवलेले आहे. त्यानंतर स्त्री पुरुष समानतेच्या चळवळी त्यांनी उभारल्या की समाजाचे दोन महत्वपूर्ण घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष, ह्या दोघाही शिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून या दोघांमध्ये समानता असली पाहिजे. वास्तविक ती दिसून येत नाही. कुठेतरी पुरुष वर्ग स्त्री वर्गाला डावलण्याचा काय करतो? प्रयत्न करत आलेला आहे. आता थोडी परिस्थिती काय झालेली आहे? बदलली आहे. पुरुष एवढा समोर आहे तर स्त्री समोर आलेली आहे, परंतु अजूनही समाजामध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानता दिसून येत नाही. त्या स्त्री पुरुष समानतेसाठी कोणी प्रयत्न केलेले आहे? प्रार्थना समाजाने प्रयत्न केलेले आहे. त्यानंतर जाती भेदाचा त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे जात पात धर्म हे नसून आपण सर्व एकच घटक आहोत, आपण सर्व समान आहोत, यावर त्यांनी भर दिलेला आहे. हे सर्व काय होतं? प्रार्थना समाजाची तत्त्वे.